न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात न्याय क्रांती न्यूज। आळंदी आणि देहू परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे। त्यामुळे प्रशासनाने वारकरी दिंडी प्रमुख आणि भाविकांना अत्यंत सावधान राहण्याचं आवाहन केलंय। आळंदी आणि देहू परिसरातील सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीचे पाणी पातळी धोकादायकरित्या वाढली आहे। अनेक ठिकाणी नदीचे पाणी पुलावरून वाहत असून मंदिर परिसर तसेच काही धर्मशाळांमध्येही पाणी शिरल्याची माहिती समोर येते। आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी न्याय क्रांती न्यूजशी बोलताना सांगितले की परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वारकरी दिंडी प्रमुख आणि भाविकांनी कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित ठिकाणी थांबावे। प्रशासनाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास करू नये। याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानेही महत्त्वाचे आवाहन केले। ज्या ठिकाणी आहात तिथे सुरक्षित थांबा। प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत प्रवास करू नका। नदी, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करू नका। पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करा। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतर आणि अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरच पुढील प्रवास सुरू करावा। वारकरी भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाच्याच अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा। आपली सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। नमस्कार, मी माधव खांडेकर, मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद। मी याद्वारे सर्व भाविक, वारकरी व स्थानिक नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक यांना आवाहन करतो की आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवरील चारही पूल बंद करण्यात आलेले आहेत। पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे। त्याच्यामुळे नदीकडे किंवा नदीपात्राकडे तसेच आळंदी नगर परिषद हद्दीमधून कोणी नदी पार करण्याचा प्रयत्न करू नये। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस वरच्या भागात पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्व भाविकांना नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि प्रशासनाची मदत लागेल तेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।